बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिकेचा आपला दवाखाना उपक्रम कंत्राट संपल्यामुळे बंद करण्यात आला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून 43 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता। यापैकी 3 आरोग्य मंदिरांना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी काल दुपारी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ती बंद असल्याचे आढळले। यावरून आमदार केळकर यांनी संताप व्यक्त केलाय। आपला दवाखाना हा उपक्रम बंद करून ठेकेदाराने कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकवल्याचा मुद्दा आमदार केळकर यांनी उपस्थित केला होता। या संदर्भात केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान ठेकेदारांचा काळ्या यादीत समावेश केला असून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना थकीत पगार 2 दिवसात दिला जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे केळकर म्हणाले होते। आपला दवाखाना बंद झाला तरी असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून 43 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत 12 दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे केळकर म्हणाले। या भेटीनंतर भाजपचे आमदार केळकर यांनी काल दुपारी अचानक 3 आरोग्य मंदिरांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यावेळी 3 बंद असल्याचे आढळून आले। ठाणे शहरातील उपवन तलावाजवळ विठ्ठलाची 51 फूट उंच मूर्ती उभारण्यात आली। या मूर्तीचे येत्या 31 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। या सोहळ्याला सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे। त्यामुळे उपवन तलाव परिसरात विशेष सोहळा अनुभवता येणार आहे। ठाणे शहरातील उपवन तलाव हा एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध तलाव आहे। उपवन तलाव आणि बाजूला असलेल्या येऊरचा हिरवागार डोंगर असे मनमोहक दृश्य ठाणेकरांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरते। त्यामुळे तलावाच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी अनेक लोक फिरायला, धावायला व व्यायामासाठी येतात। या ठिकाणी स्वच्छ पायवाटा, बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यामुळे फिरण्यासाठी अत्यंत मनमोहक वातावरण तयार होते। तसेच तलावाच्या पाण्यावर नुकताच सुरू केलेला लेझर शो येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय। आता त्यासह या ठिकाणी विठ्ठलाची 51 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाची निर्मिती करण्यात आली होती। आता त्याचाच पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर घाटावर ही विठ्ठल मूर्ती साकारण्यात आली आहे। कोल्हापूरचे शिल्पकार सतीश घारगे यांनी 51 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती साकारली। या मूर्तीच्या सभोवती दगडी दीपमाळाही उभारण्यात आल्यात। येत्या शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे। तसेच सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे लोकार्पणाच्या निमित्ताने हरिकीर्तन होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून कारभार सुरू असलेल्या ठाणे महापालिकेला विविध विकास कामांसाठी गेल्या 3 वर्षात कर्ज आणि विशेष अनुदान स्वरूपात सुमारे 3,900 कोटी रुपये प्राप्त झालेत। मात्र इतका निधी मिळूनही ठाणेकरांना सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने हा निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे। कोरोना काळात जमा खर्चाचे गणित बिघडल्याने ठाणे महापालिकेकडे विकास कामांसाठी पुरेसा निधी नव्हता। कोरोना काळानंतरही आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली नव्हती। राज्यात झालेल्या बदलानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। मात्र या निधीच्या खर्चाबाबत संशय व्यक्त करत भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार तथा आमदार संजय केळकर यांनी थेट उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचे उघड झाले. पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल 22 कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोलशेत, माजिवडा आणि विटावा येथील मल प्रक्रिया केंद्राच्या परिचालन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे 22 कोटी रुपयांची निविदा काढली होती. या निविदेसाठी तोशिबा आणि SS इन्फ्रास्ट्रक्चर या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र अनुभव नसलेल्या MEK इलेक्ट्रिक्स अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचे सोनावळे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता. तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केले अशी माहिती सोनावळे यांनी दिली. या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याने संशयाचे धुके अधिक दाट झालेत. त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल केली असेही सोनावळे यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात भव्य एकता दौडचे आयोजन करण्यात आले. देशाचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या एक भारत अखंड भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन होत असल्याचे केळकर यांनी सांगितले. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील विशेष आयोजन करण्यात आले. ठाणे शहरात 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता भव्य एकता दौड आयोजित करण्यात आले. या दौडची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथून होणार आहे, तर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला या दौडचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमात ठाण्यातील शाळा, महाविद्यालय, NCC, NSS, विविध युवक संस्था व स्थानिक संघटनांचा सहभाग असणार आहे. 1000हून अधिक युवक युवती, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन आमदार केळकर यांनी केलं आहे. युनिटी ही जी एकता दौड आहे ती एकतेकरता आणि अखंडतेकरता आहे, देशाच्या विकासाकरता आहे. आणि स्वर्गवासी सरदार वल्लभभाई पटेल हे लोह पुरुष होते. अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचं कार्य त्यांनी देशामध्ये गृहमंत्री असताना केलेलं होतं. आणि त्यांचं जयंतीचं निमित्त साधून त्यांची 150वी जयंती आपण साजरी करतोय, देशभर साजरी करतोय. आणि एकाच दिवशी 31 तारखेला सर्व ठिकाणी या एकता दौड काढतोय. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये देखील एकता दौड होते. ठाण्यामध्ये देखील आपण एकता दौड 31 तारखेला सुरू करतोय. 7:30 वाजता ही एकता दौड मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर यांचा जो पुतळा आहे तिथून त्यांना पुष्पहार घालून आपण ती एकता दौड सुरू करणार आहोत. आणि हजारोने त्या ठिकाणी या दौडेमध्ये सहभागी होतील लोक. माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा थोर महामानवाची 150वी जयंती एकता दौड म्हणून आपण साजरी करतोय, रन फॉर द युनिटी. आणि ही वेळच आहे की आपण युनिटी करता धावलं पाहिजे. तर आपण देखील सगळ्यांनी या एकता दौडमध्ये 31 तारखेला सकाळी 7:30 वाजता सहभागी व्हा. धन्यवाद. कोण कोण सहभागी होणार आहे? एकता दौडमध्ये NCCचे विद्यार्थी असतील, NSSचे विद्यार्थी असतील किंवा निरनिराळ्या मंडळाचे असतील, क्रीडा
स्पोर्ट्स क्लबचे असतील, असे सगळे म्हणजे तरुण वयोगटातले छोटे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आम्ही सहभागी व्हायला नाही सांगितलेलं, परंतु तरुणांनी या एकता दौडीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.